कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए दीपा, ते हात सोड पहिले। आभार मानून आता तू आम्हाला परक करू नकोस हा? नाही साहेब, खरंच थँक्यू। तुम्हाला काम करताना बघून आहे ना, मीच लई गोष्टी शिकले बघ। आता बघा, तुम्ही दाखवलेल्या मार्गावर मी बी चालणार आणि नक्की काहीतरी भारी करून दाखवणार। बरं चला साहेब, आता मी जाऊ का घरी? आता मी त्याच घरात स्वतःची स्वप्न घेऊन एक नवीन दीपा जाणार आहे। आणि आता ही दीपा लोकांसाठी काहीतरी करायला बांधील असेल। नक्कीच। आणि या सगळ्यामध्ये मी आणि माझं पूर्ण कुटुंब नेहमी तुझ्या सोबत असेल। थँक्यू। ए चिंचुके, ए काय काम आहे? बस तिकडे। अरे चिंचुके ऐक ना, हे बघ तुझ्या सरांना आणि मॅडमला काही कळत नाही, तू तरी शाना बन। हे बघ, मला थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन दिलंस का नाही? तू मागशील एवढी रक्कम मी तुला द्यायला तयार आहे। मागशील तेवढी रक्कम देणार होय? हो हो, इकडे ना। ए चिंचुके, काय माझा वालाच का रे? ए अरे पैसे तुझ्याकडे आहेत, तरी पण इथं कितपत पडलायस ना? अरे माझी बायका बरोबर शासनाच्या पगारावर सुखात जगतात। ए चिंचुके ऐक ना, हे बघ परत एकदा विचार कर। तुला गोडीत सांगतोय, परत जर रिश्वत देण्याचा प्रयत्न केला तर कमरतनं ढिला करील आणि मग कोर्टात नेईल। अरे तुला जे मी पैसे देणार आहे त्यात काय काय करशील आयुष्यात? हा, एवढ्या तुटपंच्या पगारात काय होतं? अरे त्या पैशानं मला सुखाची झोप लागती, तुझ्यासारखं इथं पडून राहावं लागत नाही मला। अरे माणसं मारून कमवलेल्या पैशात माझी पोर सुखी राहतील का? हा नको घेऊ। हे बघ, काय पण केलं तरी मी इथनं बाहेर सुटणार। बाहेर गेलो का नाही बदलाच घेणार आहे तुझा। ए अरे तुझा कबुलीचा व्हिडिओ आहे ना, अख्ख्या गावभर फिरतोय। तू इथं आहे ना अजिबात बाहेर पडू शकत नाही, कळलं का तुला? चल बस पळ। ए राजा, डोळा फुटला का काय तुझा? ए बस गप खाली। काय 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 म्हणाला? खाली बस, आता दिन थापड। ए अरे जीजे, मी मला अरे तुला अरे तू आवाज करायला केलंयस काय? हा, तुझ्यामुळे तर आत बसायची पाळी आली माझ्यावर, कळलं का? बस खाली गप। ए अरे इकडे इकडे दरवाज खाली। ह्या नोकरीत राहून चांगलं कळून चुकलंय मला। आजचा दिवस उद्यासारखा नसतो, म्हणून काम आहे ना ही प्रामाणिकपणेच करत राहिलं पाहिजे। अर्जुन, आपल्याला सिंहगड रोडच्या चौकीला जाऊन तिथल्या मारहाणीचा रिपोर्ट आणून त्यात लक्ष घालावं लागेल। आर्या, ते रिपोर्ट्स मला चिंचुकेने कालच दिले आणि त्या प्रकरणात मी लक्ष घातले आणि साळुंकेंना सांगून आज तिकडे गस्त पण घातली। काय? अरे एवढं सगळं झालं, मग मला कसं माहित नाही? मीच मुद्दाम नाही बोललो। अगं मागचा महिना तुझी किती धावपळ झाली, जरा आराम कर की। आराम? का बरं? अगं का म्हणजे काय आर्या, मी स्वतः तुझी धावपळ बघतेय। तू जर मला मदत केली नसतीस ना, तर खरंच आपण जीजीपर्यंत पोहोचूच शकलो नसतो। खरे आर्या, मी तुला उगाच बोलत राहिलो, दोष देत राहिलो, पण तू आप्पीचा शोध घेत राहिलीस आणि म्हणूनच आज माझी आप्पी माझ्यासमोर अशी सुखरूप उभी। असं काही नाहीये अर्जुन, हे बघ अपर्णा मॅडमने काही ना काही मार्ग नक्कीच काढला असता। कदाचित योगायोग म्हणून आमची गाठ पडली असावी। हे बघ, ते काही असो, पण जे झालंय ते तर नाकारता येत नाही ना। म्हणजे आप्पीने तुझ्या समोर यावं काय, तू ऍक्शन घ्यावी काय, तिला घरी काय आणावं, तिची ट्रीटमेंट करावी, तिची काळजी घ्यावी, हे मी विसरू नाही शकणार ग। आर्या, खरंच खूप मनापासून थँक्यू। आर्या, खरंच तू एक कॅपेबल पोलीस इन्स्पेक्टर आहेस। ज्या मुलींना पोलीस बनायचंय ना, त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन आहेस तू। थँक्यू अपर्णा मॅडम, पण मला असं वाटतं ना की तुम्ही दोघं एकत्र असाल ना तर तुम्हाला दुसऱ्या कोणाचीच गरज पडणार नाही। म्हणजे मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम्स जरी आले ना तर तुम्ही असे सहज सॉल्व्ह कराल। ते सगळं ठीक आहे आर्या, पण आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं म्हणून आपण त्या जीजीला शिक्षा देऊ शकलो। हो अर्जुन, खरंय, पण अर्जुन या सगळ्यात ना अमोलकडे खूप दुर्लक्ष झाले। म्हणजे मागच्या काही दिवसात तुम्ही दोघांनी त्याला वेळ दिला नाही ना। अमोलला आता तुमच्या दोघांची खूप गरज आहे, तो हळूहळू मोठा होतोय ना।
ह्या गोष्टीचा विचार करतो आम्ही. अपर्णा मॅडम, अर्जुन, तुम्ही दोघे ना एकमेकांसाठी बनलेले आहात. आणि मागच्या काही दिवसात माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या. पण अर्जुन, तू आणि अपर्णा मॅडम, तुम्ही मन मोठं करून मला माफ केलं, सगळ्या चुका समजून घेतल्यात. त्यासाठी खरंच खूप थँक्यू. देव करो तुम्ही असेच एकत्र राहा. अगं, आम्ही एकत्र आहेच ग, पण आपण सगळे एकत्र हवेत आम्हाला. म्हणजे आपण सगळ्यांनी असंच हातात हात घेऊन मिळून मिसळून काम करायचं. अर्थात अर्जुन, नक्कीच करू. बरं चला, आम्ही निघतो आता, घरी जातो लवकर. हो मॅडम, येतो या. आम्ही. खूप वेळ लागला नाही अर्जुनला यायला. हो ना सर, आपण कधीची वाट बघतोय त्यांची. अमोल बाळा, अरे तू का नाराज होतोयस? बापू कधी येणार माझी माँ? अरे अमोल, तुझी माँ नक्की येणार. हे बघ, तुझ्या बाबाने तुझ्याकडून वेळ मागून घेतला होता की नाही? दीपा इथं होती तोपर्यंत त्यानं माचा नक्की शोध घेतला असेल. माँ नक्की येणार बाळा. बापू, एवढे दिवस अमोलनं खूप धीरानं घेतलं. हो, आणि आता अर्जाची चूक आहे. आता आप्पी सापडो ना म्हणून तिच्यासारखी दिसणारी मुलगी कोण घरात घेऊन येतं का? विनू बापा, अहो दाजी काय करणार होते त्यावेळेस? अहो दीदीला शोधण्याबरोबर त्यांना आपली काळजी पण घ्यायची होती. अमोल सारखा नाराज असायचा. आपण सगळे काळजीत असायचो, त्यामुळे दाजीने हो निर्णय घेतला असेल. खरंय, अर्जुननं जबाबदारीच्या कारणानं हे सगळं केलं असतं. मला काय त्याचं वागणं पटलेलं नाही. विनायकराव, आपण अर्जुनला थोडस समजून घेतलं पाहिजे का नाही? ज्या काळात अर्जुनने हे सगळं केलं त्या काळात आप्या जर घरी आली नसती तर आपण सगळेच खचलो असतो. अमोलला 2 वेळा चक्कर आली. आपल्या सगळ्या घराकडे बघून त्यानं निर्णय घेतला. आता त्यानं बाप म्हणून जो निर्णय घेतला ना, तो मला तरी योग्य वाटतोय. हो, दीपा तशी वाईट मुलगी नव्हती, पण आपणाच्या जागी तिला घरी आणणं चुकीचं होतं. भले भाऊजींनी हे अमोलसाठी केलं असेल, पण तरी त्यांना कुणीतरी समज देणं गरजेचं आहे. मामनजी, तुम्ही बोला त्यांना. रुपाली, अगं नाही, भाऊजींनी आपल्यापासून हे सगळं लपवून आपल्याला अंधारात ठेवून चुकीचं केले. हे बघा, अपर्णा कलेक्टर आहे. दीपाने त्याचा काही गैरफायदा घेतला असता तर? हे मान्य करावं लागेल आपल्याला. त्या आपल्या घरात नवीन होत्या आणि त्यांच्यापासून छोटे सरकारांना पण धोका झाला असता. पण तिनं तसं काहीच केलेलं नाही. उलट जाताना ती आपले आभार मानून गेली. हे बघा, जे काय असेल ते असेल. आता अर्जुनाने आपल्याबरोबर दीपा पण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जुनला जर काही बोलायचं असेल ना आपल्याला, तर ते आपण नंतर बोलूया, दीपा समोर नको. बापू मग येणार का आज? अमोल बाळा, बाबा आला की सगळं समजेल. थोडा धीर धर, थोडं थांब की. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.